जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील विद्युत सहाय्यक शाखा अभियंता भूषण प्रभाकर तायडे यांनी अनधिकृतपणे पत्नीच्या नावे ठेके घेऊन स्वतःच मोजमाप करून नोंदणी केली असून या प्रकरणात त्याने कोट्यवधीची कामे घेत शासकीय पदाचा त्यात गैरवापरही केला। त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी यासाठी चौकशी समिती गठीत केली असल्याची माहिती मानवाधिकार परिषदेचे युवा विभागाचे अध्यक्ष सूरज नारखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। आज जळगाव जिल्हा परिषदेचे जे स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम सहाय्यक यांनी अनधिकृतपणे जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात एक ठेकेदारी राबवलेली आहे। ही ठेकेदारी सुमारे लाखांमध्ये अवलंबून नाहीये, तर ती हजारो करोडो रुपयामध्ये गेलेली आहे आणि ती स्वतःच्या पत्नीच्या नावे घेऊन यांनी एक जागतिक इतिहास रचलेला आहे आणि ते सिद्ध झालेला आहे। आणि मी ते आमचे जे आताचे जे सीईओ आहे जिल्हा परिषदेचे IS श्री अंकित यांच्याद्वारे या समितीचा या संदर्भात पर्दाफाश केलेला आहे आणि त्यांनी त्या समितीबाबत आदेश निर्गमित केले आणि ते समिती स्थापन करून याबाबत त्यांच्यावर कारवाईचे निर्देश दिलेले आहे आणि लवकरात लवकर या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर आपण सर्व या गोष्टी करतील। श्री भूषण प्रभाकर तायडे वर्ग 3 कर्मचारी स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम सहाय्यक यांनी विद्युत शाखा अभियंता सहाय्यक म्हणून अनधिकृतपणे जो चार्ज घेतलेला होता त्याच्या संदर्भात त्यांनी हजारो करोडो रुपयाचे कामे घेऊन स्वतःच्याच पत्नीच्या नावे कामे घेऊन या संदर्भातला इतिहास रचलेला आहे आणि तो सिद्ध झालेला आहे। मी मोजमाप पुस्तिका मेजरमेंट बुक मी या संदर्भात दाखवलेले आहे पत्रकार परिषदेमध्ये आणि तो सिद्ध झालेला आहे आणि त्या संदर्भात सीओनी आदेश निर्गमित केले आहे, चौकशी समिती स्थापन केलेली आहे। श्री भूषण प्रभाकर तायडे या कामासंदर्भात जे तुम्ही म्हणताय पत्नीच्या नावाने बिल अदा झालेली आहे। त्यांनी सुमारे कमीत कमी 60 ते 70 कोटीचे या 2 ते 3 वर्षामध्ये कामे केलेली आहे। 3 वर्षापासून नाही 3 वर्षापासून हा तर 10 ते 12 वर्षापासून प्रकार सुरू आहे। त्यांना कार्यरत होऊन 2015 पासून ते जिल्हा परिषदेमध्ये रुजू झालेले आहे। नेमका हा प्रकार उघडकीस कसा आला? हा नेमका प्रकार माझा हा संघर्ष सुमारे 2 ते 3 वर्षापासून चालू होता। मी माझ्याकडे ठोस पुरावे प्राप्त झाल्यावर मी तत्कालीन सीईओ जे पंकज यशिया होते IS जे सीईओ होते त्यांच्याकडे सुद्धा या संदर्भात पूर्ण पाठपुरावा आणि या संदर्भातले पुरावे मी दिलेले होते, परंतु त्यांनी कुठेतरी मॅनेज ही भूमिका बजावत या संदर्भात कोणतेही निर्देश आणि त्याच्यावर ऍक्शन घेतली नव्हती। परंतु नुकताच आता आलेले श्री अंकित श्री IS श्री अंकित यांनी या संदर्भातला आदेश निर्गमित केलेले आहे। त्यांना या संदर्भातला सर्व लक्षात आणून देऊन या संदर्भातले निर्देश त्यांनी चौकशी समिती स्थापन करून घेतलेली आहे। चौकशी समितीनंतर पुढे काय होणार? चौकशी समितीनंतर या संदर्भातले त्यांचे सगळ्या कामकाजाबाबत आढावा आणि त्याच्या संदर्भातली चौकशी होणार आहे। याच्यावर त्यांचे संदर्भात यांच्यावर दोष आरोप निश्चित झाल्यावर त्यांचे सर्व लायसन्स रद्द आणि त्यांच्यावर सर्वस्वी कारवाई होणार आहे। ज्या कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीच्या नावाने काम घेतलं त्या कर्मचाऱ्यावर काय कारवाई झाली पाहिजे अशी तुमची मागणी? ज्या कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीच्या नावावर आपलं तिथं कार्यरत असून त्या आपल्या पत्नीच्या नावावर ठेके घेतले त्यांच्यावर कठोर कारवाई अशी झाली पाहिजे। त्यांना शासनाने जिल्हा परिषदेने बडतर्फ केले पाहिजे। मुळात हा विषय कुठेतरी सुशिक्षित बेरोजगारांना फसवणूक केल्याचा विषय आहे, कारण की त्यांना 500 ते 1000 सुशिक्षित बेरोजगार यांनी इतके कामं घेतलेले आहे की त्यांनी तेवढ्या 500 ते 1000 सुशिक्षित बेरोजगारांनी याच्या संदर्भात पोट भरलं असतं। गुन्हा दाखल संदर्भात आपण पाठपुरावा निश्चितच करू, पण या चौकशी समिती जेव्हा याच्यावर आदेश निर्गमित होतील तेव्हा आपण या संदर्भात न्यायालयात धाव घेणारच आहे, उच्च न्यायालयामध्ये। स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम सहाय्यक श्री भूषण प्रभाकर तायडे यांची जी पदास्थापना आहे ती कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा सिव्हिल मध्ये रिलेटेड आहे आणि त्यांची कोणतीही व्यावसायिक प्रशिक्षणची परीक्षा ते पास न होऊन सुद्धा त्यांनी अनधिकृत चार्ज जिल्हा परिषदेकडून कोणत्याही आमिषापोटी घेतलेला होता आणि त्या आमिषापोटी चार्ज देऊन त्यांनी सुमारे जिल्हा परिषदेचं हजारो करोडो रुपयाचं पत्नीच्या नावे ठेके घेऊन नुकसान केलेलं आहे। नुकसान असं की सुशिक्षित बेरोजगार अभियंता असतो त्याला कुठेतरी अपेक्षा असते की आपण बेरोजगार आहे, आपल्याला कामं मिळायला पाहिजे, पण त्या कामांची ही कर्मचारी जर याच्यामध्ये कामं सर्वांचा हिस्सा हा हिरावून घेत असतील तर त्या सुशिक्षित बेरोजगारांना न्याय कसा मिळणार? या संदर्भातला आदेश कुठेतरी आमची मागणी होती, याच्या संदर्भातला आदेश निर्गमित व्हावा आणि ती आदेशाच्या निर्गमित संदर्भात श्री अंकित यांनी याची चौकशी समिती स्थापन करून याच्यावर लवकरात लवकर चौकशी होऊन या संदर्भातले आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेले आहे।
त्याच्या MBचे नोंदणी करण्याचे सुद्धा अधिकार नाही आहे, पण त्यांनी 5 कोटी रुपयाची MB लिहिण्याचं रेकॉर्ड केलेलं आहे जिल्हा परिषदमध्ये. 5 कोटी रुपयाची मोजमाप पुस्तिका आणि स्वतःच्याच फॉर्मची. हे दाखवतो मी तुम्हाला त्याची. एक 90 लाख रुपयाचं काम आहे, ते त्यांनी स्वतः सही केलेली आहे. एक या पदस्थापनेची कुठेही जिल्हा परिषदमध्ये हे पद भरती झालेलं नाही. ॲसिस्टंट टू ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, ॲसिस्टंट ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल अशी कोणतंही पद महाराष्ट्र सरकारने अवेलेबल केलेलं नाही आहे. ॲसिस्टंट ज्युनियर इंजिनियर हा फक्त सिव्हिलचा असू शकतो, विद्युतचा नसतो. विद्युत शाखा अभियंता असतो आणि विद्युत सहाय्यक हा कोणतीही पोस्ट महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत काढलेली नाही. हे यांनी रेकॉर्ड केलेलं आहे. हे असा परस्पर असा शिक्का बनवून यांनी कुठेतरी स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम सहाय्यक या संदर्भातला यांनी अनधिकृत असा हा शिक्का तयार करून, इलेक्ट्रिकलचा शिक्का तयार करून यांना जो चार्ज देण्यात आला होता त्याचा गैरवापर केलेला आहे. आणि जे प्रॉपर शाखा अभियंता होते यांची कुठेही एंडॉसवर सही केलेली नाही, सब डिव्हिजन इंजिनियरची सही केलेली नाही, डायरेक्ट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांची सही घेतलेली त्यांनी. त्यात लोकांच्या चौकशीची त्यांची अशी मागणी करणार आहे, त्यांच्या ज्या पदस्थापना होत्या आणि ज्या अनधिकृतपणे त्यांना कामावर वगैरे त्यांनी अनेक लोकांचे घोटाळे केले होते. त्यांनी अनेक कामांमध्ये ते मग सर्व सार्वजनिक शौचालय अभियान असेल, त्याच्यामध्ये मग कुठेतरी स्वच्छ अभियान असेल, घरकुलांच्या संदर्भातला असेल, DRDOच्या संदर्भातला कुठेतरी समाज कल्याणमधून वस्तू पुरवठा असेल, अशा अनेक अधिकारी, मोठे मोठे अधिकारी याच्यामध्ये समाविष्ट आहे. तो नक्कीच मी या चौकशीच्या समितीच्या दरम्यान या चौकशी समितीला हे सादर करणार आहे. सूरज विजय नारखेडे, मानव अधिकार अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य.